11 ऑगस्ट 2024 सकाळी 8:30 वाजता आम्ही सगळे बडनेरा स्टेशनला पोचलो। पाहत होतं काय, आमच्या आधी अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सर्व मेंबर्स आम्हाला सी ऑफ करायला ऑलरेडी तयार होते। कर्नाटकला जाताना जसं महेशभाई सलाद कापत होते, आताही आम्ही दिल्लीला चाललो आहे तर सलाद कापणं चालू आहे। सलादची तयारी झाल्यानंतर मग सगळ्यांनी आणलेल्या जेवणाची सुरुवात झाली। Good morning. Today is 12th August 2024, day 2 of our journey, and we have reached Hazrat Nizamuddin. यहाँ से और एक दूसरा ट्रेन करना है आपको, तो बैटरी जाना है। निजामुद्दीन स्टेशनवरून हे 9 जण पुढे चंदीगडला गेले आणि मी माझ्या सिस्टरकडे रक्षाबंधनसाठी नोएडाला गेलो। सकाळी 11 वाजता हे लोक सगळे चंदीगडला पोचले। नंतर 2 इर्टिगा गाड्या करून पुढे हे लोक मनालीसाठी निघाले आणि रस्त्यात जेवण केलं मस्त। आणि मी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीवरून निघून रात्री 8 वाजता चंदीगडला पोचलो आणि सकाळी 5 वाजता मनालीसाठी निघालो। ऑन द वे एक सुंदर वॉटरफॉल। फैमिली का याद बहुत आता है। संजीव नहीं, हमारी एक फैमिली सही बात होता है, वही किसी को कुछ होगा ना फैमिली वाले नहीं पहुंचे। अच्छा, ये जनरली तुम्हारे अभी कितने अभी जैसा जैसा 38 किलोमीटर है, आपका प्रैक्टिस क्या है कि नजदीक कितने घंटे में पहुंचते सब लोग? 38 तो घाटा लूप से। ठीक है, अभी जो हमारा ग्रुप चले गया इसका क्या था, इस सर्च को टांगना थोड़ा लंबा पड़ जाता है इंडियंस के लिए, क्योंकि अंग्रेज लोग तो निकाल लेते हैं, क्योंकि आपको पता है ये एक्लेंटाइज हुए होते हैं, बहुत सारे करेक्टिव होते हैं। तो हमारी साइकिल्स आ गई हैं, अभी सबने ट्रायल करके देख लिया है। इसके टायर्स बहुत मोटे हैं एज कम्पेयर टू द साइकिल विच वी वर। एक छोटा सा राउंड हमने लिया है और लग तो अच्छी रही है। लग तो 15 मिनट यहाँ पे आगा बोलो याला हे पण लावलं आणि कवर हे झाली माझी आता एकदम छान आहे। आता सगळं सायकलिंग सायकल जात आहे आणि माणसाला आपण इथून सायकल सिलेक्ट करून चूज करायची करा। ही माझी सायकल, त्याच्यावर काहीतरी चित्र पाडून गेले का? सर्व सायकल्स चेक झाल्यानंतर आम्ही रात्री मनालीच्या मॉल रोडवर मस्त फिरत होतो। सकाळी तयार होऊन ब्रेकफास्ट करून आम्ही सगळे खाली उतरलो। लक्ष्मण सरांनी आमचं वॉर्मअप घेतला आणि त्यानंतर जगदीशकडून इन्स्ट्रक्शन देण्यात आले। हाय एवरीवन, गुड मॉर्निंग। तो आज का जो हमारा ट्रिप है मनाली टू मड़ी का है, और आपको पता होगा यहाँ का जो एलिवेशन है 1800 मीटर। तो हम 1800 मीटर से 3350 मीटर पे जा रहे हैं मड़ी। तो आज का जो हमारा साइकिलिंग रहेगा टुडे मनाली टू मड़ी, ठीक है। तो और आपके साथ आशीष जी है,
ये आपके साथ रहेंगे और हम भी आपके साथ बैकअप में रहेंगे। तो जो भी आपका लगेज है और पैक लंच है वो आपका बैकअप गाड़ी में रहेगा। वाटर जो भी आपको दिक्कत रहेगी सारा बैकअप गाड़ी में रहेगा आपका। और अभी जो लीड करेंगे अभी आशीष जी आपको लीड करेंगे, ठीक है। और बेस्ट ऑफ लक, ठीक है, सेफ जर्नी। थैंक यू, थैंक यू। Hello, good morning. Myself Nitin Ambare. I'm a superintendent Central GST Department अमरावती। आज 14 अगस्त है और आज हम 14 अगस्त को हम हमारा एक्सपीडिशन मनाली टू लेह टू खारदुंगला चालू करने वाले हैं। बहुत ही हम एक्साइटेड है और हमारे सब साइकिल वगैरह रेडी हो चुके हैं। देखते हैं कितना बढ़िया हम एंजॉय कर पाते हैं। मैं महेश गोकुलदास जी रट्टाणी अमरावती म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर हूँ और हम सब 10 लोग आज की मनाली लेह खारदुंगला एक्सपीडिशन के लिए हम बिल्कुल उत्साहित हैं और हम सब लोग रेडी है। गुड मॉर्निंग सर, माय नेम विनोद वानखड़े, पुलिस कांस्टेबल महाराष्ट्र अमरावती। आज डे 1, आज हम मनाली से मडी तक राइड करेंगे। नमस्कार, प्राध्यापक लक्ष्मीकांत खंडागळे। या राईडला उत्साहित सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी या निमित्तानं सर्वांना माझी जबाबदारी आहे आणि सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी अर्चना मांगे, माडा गव्हर्नमेंट जॉब आणि मी आता मनालीवरून मडीला जाणार आहे। नमस्कार, मी विकास केमदेव, प्रोफेशनल फोटोग्राफर फ्रॉम अमरावती आणि आम्ही फार उत्सुक आहोत आज मनालीपासून आमची सायकल राईड स्टार्ट करायला आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मी। थँक्यू। मी राजू महाजन, आम्ही दोघे नवरा बायको सायकलनी मनालीवरून समोर निघत आहे मडीला। मी शालिनी महाजन, मनाली ते मडीला आज सायकलनी निघालेलं आहे। आज फर्स्ट डे आहे आमचा। Hello everyone, I am Riya Rajesh Tidke. I am 47 year old and by profession I am an academician. I belong to Meghe Group of School and this is one of the biggest challenge of my life and for me it is a Herculean task and it is one of my bucket list. So I am going to prove it. Thank you. क्या बात है। दिनेश सर। गुड मॉर्निंग अमरावती। मी दिनेश नरसू, एक बिझनेसमॅन। MLK हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण होण्यात झालेलं आहे। थँक्यू, ऑल द बेस्ट। अशा प्रकारे आम्ही MLKची सुरुवात हॉटेल बोध इंटरनॅशनल मनाली इथून सुरू केली। माता की अशा प्रकारे पावसाने तुटलेले रस्ते आणि हेवी ट्रॅफिक याच्यातून मार्ग काढत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो। खूप छान सर, मस्त ही चढाई, काय तो डोंगर, काय ती गाडी, MLK सारखी बहुत बढिया सर। आइए अभिनंदन तुझं, तुम्ही एवढी पाळी घेतली। हा मार्ग अटल टनलला चाललेला आहे आणि आम्ही चाललो आहे मडीला। या रस्त्याने वरती चाललेलो आहे। इकडे थोडासा हॉल्ट आहे
थोडंसं केळं वगैरे खाल्ले, फ्रुटी वगैरे पिणं चालू आहे आणि रेल्वे पाणी वगैरे सर्व फिलअप करून आलं आपल्या आपल्या बॉटलमध्ये. आता आम्ही कोठी गावाकडे चाललेलो आहे. ते समोर जे दिसत आहे ते मनाली आहे, तिथून आम्ही आता आलो आहे. ये हिमाचल की वादियों में अर्चना ने और मैंने लगभग 8-9 किलोमीटर पूरा कर लिया. आजचा पहिला दिवस. आम्ही मनालीवरून खूप कष्ट करून आम्ही हे कोठी चढाई जी आहे जवळजवळ आम्ही 15 किलोमीटर एकदम स्ट्रेट चढलो आहे. त्याबद्दल कोठी विलेज यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या सर्व क्लबला, संघटनेच्या क्लबला हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे जे पहाड जे दिसून राहिले आहे, या पहाडावर एक रोड तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही, पण आम्हाला दिसत आहे. त्या रोडनी आम्हाला त्या पहाडाच्या मागे जायचं आहे. तिथे आमचा आज पहिला बेस कॅम्प आहे. हा जो ग्रीन बिल्डिंग जे दिसून राहिली आहे इकडे, इथं ब्रिज आहे, त्याच्या बाजूला आम्ही आता थोड्या वेळ पहिले थांबलो होतो. या रोडनी इथून असा वरती चढत हा रस्ता इकडे आला, असा पूर्ण फिरत 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 या इकडून अजून वरती चाललेला आहे. मडीला जाताना एक सुंदर नजारा, वॉटरफॉलच वॉटरफॉल. त्या पहाडावर आम्हाला चढायचं. गुलाबा चेकपोस्ट, जिथे रोहतांगला जायसाठी परमिशन काढायला लागते, तिथे आम्हाला जगदीश आणि त्याच्या टीमनी दुपारचं जेवायला दिलेलं. कोठी ते मढी जागोजागी BROचं रस्त्यांचे कामं सुरू होते. बांध उभा केला. शानदार आजचा पहिला दिन. या दगडावर पेंटिंग धबधबा, काय हे झाड, काय इथले रोडचे काम एकदम जबरदस्त. हे सौंदर्य निसर्गाचं हा काही पाहू नका. त्या दगडावर तुम्ही होता, आमची इथं आहे तिकडे. आता पहा, आता ढग पूर्ण क्लिअर झाला आहे, थोडाही फॉग नाही आहे. आता तुम्हाला दाखवतो, हे जे गाव दिसून राहिलेलं आहे ते खालती मागे ढगाच्या मागे थोडंसं अंदुकसं दिसून आलं आहे. आम्ही तिथून तुम्हाला हा स्पॉट दाखवला होता की बा आम्हाला ह्या पहाडावर ह्या टॉपला जायचं आहे. आता आम्ही त्या पहाडाच्या टॉपला थोडंसं खालती आहे, अजून 2 लूप बाकी आहे. 2 लूप्स, हे 2 लूप्स आहे. हा असा इथून गेला की हा वरती जो वरचा लूपचा आहे, मग तो जायला की तिथून डाऊन येईल आहे. मग पूर्ण एवढा तिथून आम्हाला पाहिलं तर पहिले तर बापरे म्हटलं हे यार किती हाईट आहे. आपण ते चिखलदरा चढलो, चिखलदराच्या पेक्षा ते तर काहीच पट आहे वरती, पण काही नाही. माइंड गेम आहे, डोक्यात टाकलं आणि सांगतो. हे जे आहे हे पहाडं जे दिसून आलेले आहे, हे पहाडं तेवढ्याच पहाडावर आम्ही 3 तास तिकडच्या तिकडे खूप सीन आम्हाला 3 घंटे कंटिन्यू देतो. आता कुठं सीन चेंज झाला. आता मडीला पोचल्यावर मग
मधात पाहूया कुठं चांगलं असून सिंचन एरिया असेल ते तुम्हाला बिलकुल दाखवू आम्ही. झिकझॅक झिकझॅक इतके लूप्स असेल काय मी अनगिनत लूप्स. आता हा वरती येतो इकडून. बढिया आहे. वा 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 वा. ये कसं वाटलं तुम्हाला ही चढाई चढून? एकदम मस्त वाटलं. हा वा हा बर. हा हा रोड ही सारी चढाई चढून हे सर्व लोक आलेले आहे वर. तुम्हाला कसं वाटून आलं? एकदम हा हा राजीव तुम्हाला कसं वाटून? वा 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 वा. हे आमचे यंग मॅन यंग रायडर्स. तुम्हाला कसं वाटते मॅडम? हा वा वा वा. चला ठीक आहे काही हरकत नाही. बस चलने दो. सूंघते रहो. ते वरती जे येलो दिसत आहे ते आमचे टेंट आहे. त्या हातच्या बाजूला वरती पानावर हे मढी आहे. आम्ही सध्या 11,200 फूटवर आहे. या फ्रेंड्स फौजी धाब्यामध्ये आम्ही कॉफी वगैरे घेतली आहे. तर या मॅडम जस्ट पोचलेले आहे. त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर केली आहे. आणि बघा वातावरण का जोरदार आहे. सगळं फॉगी परत झालेलं आहे. थोडासा शॉविंग होऊन आलेलं आहे. आणि हे जे येलो जे दिसत आहे हे येलो आमचे टेंट्स आहे. आज रात्री आम्ही इथे राहणार आहे. पूर्ण व्हॅली त्या पहाडावर इकडे थोडं मंदिर आहे. तर उद्या सकाळी जाऊन पाहू. होता आता तर नाही आहे. जेवण इकडे जेवणाचे व्हेज क्वालिटी एकदम मस्त. ऐसे कंडीशन में सब कुछ मिलना ये बहुत बड़ी चीज है. बड़ी बात बहुत बड़ी बात. खूप मस्त जेवण आहे सर. व्हेज तर एवढं एक नंबर आहे सर. पनीरची भाजी पनीर मटर हा बढिया बहुत बढिया. एक नंबर जेवण खूप छान आहे. आणून ठेवलेले आहे. हो तेज हवा आणि मधात थोडासा येणारा पाऊस अशा वातावरणात आम्ही मढीची ही पहिली रात्र टेंटमध्ये काढली.